झी 24 तास एक पाऊल पुढे। भेसळखोर कशातही भेसळ करू शकतात, पण त्याचे परिणाम मात्र सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतात। खाद्यपदार्थात रंग वापरला जातो, पण अन्न आणि औषध प्रशासनानं निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात रंगाचा वापर केल्यास तो अत्यंत घातक ठरू शकतो। वेळप्रसंगी तुमची किडनीही निकामी होऊ शकते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। भेसळखोरांसाठी सणासुदीचा काळ हा कमाईचा काळ असतो। खाद्यपदार्थात भेसळ करून ते मोठी कमाई करतात, पण त्यामुळे ते मिठाईचे पदार्थ खरेदी करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवण्याची वेळ येते। रंगीत मोदक तुम्हाला आकर्षक वाटत असले तरी त्या रंगातील लेड तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकतो। लेडमुळे किडनीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। लेड जर जास्त प्रमाणात टाकण्यात म्हणजे आलं आणि खूप जास्त दिवस यूज करण्यात आला, लाईक से 2-3 आठवडे महिनाभर, तर मग किडनीमध्ये प्रॉब्लेम याचा चान्स खूप जास्त असतो। अतिप्रमाणात लेड शरीरात गेल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात। मेनली जे युरिन जिथे बनते त्याला ग्लोमेरुलर ॲपॅरेटस म्हणतात, तिथे जाऊन ते अफेक्ट करतं आणि त्याच्यामुळे टोटल कंडिशन डेव्हलप होते, त्याला आम्ही म्हणतो नेफ्रोपॅथी। ती ट्रीटेबल आहे, त्याची ट्रीटमेंट होते, पण जर नेफ्रोपॅथीच्या ऐवजी पेशंटला नेफ्रायटिस झालं आणि पेशंट जाऊन म्हणजे इंटरस्टिशियल नेफ्रायटिस म्हणतात त्याला, त्याच्यामुळे पेशंट क्रोनिक किडनी फेल्युअरमध्ये जाऊ शकतो। भेसळीचे शरीरावर इतके गंभीर परिणाम होऊ शकतात याची सर्वसामान्य नागरिकांना जराही कल्पना नसते, कारण भेसळ ओळखणं कठीण असतं। ओळखता येत नाही, ओळखू शकत नाही, कारण आता सर्वीकडे दुकानामध्ये भरघोस हा माल असतो, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये मोदक म्हणा किंवा पेढे म्हणा, इतर मिठाई असते, कारण आपण प्रत्येक मिठाई चाकून तर बघू शकत नाही किंवा ही चांगली आहे की वाईट आहे। भेसळ ओळखता येत नाहीच शक्यतो, कारण ते ॲक्च्युली बायकांना जास्त, कारण ते चवीचं त्यांना माहिती आहे की किती काय खराब आहे काय नाही, पुरुषांना एवढं काही कळत नाही। शासनाने लक्ष दिलं पाहिजे ना, शासनाचे ते फूड कंट्रोल इन्स्पेक्टर वगैरे असतात, फूड इन्स्पेक्टर वगैरे असतात, त्यांनी प्रत्येक अशा वेळी प्रत्येक दुकानदारावर टेस्ट लक्ष घेतलं पाहिजे। काही खाद्यपदार्थातील भेसळ उघड्या डोळ्यानं ओळखता येत नसली तरी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ती नक्कीच रोखता येऊ शकते। तेव्हा यंदाच्या गणेशोत्सवात दुकानातून मोदक खरेदी करताना ते भेसळयुक्त तर नाहीत ना याची खात्री करून घ्या। झी 24 ताससाठी अखिलेश शळवेसह देवेंद्र कोलटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।